3 चौके अथवा 3 षटकार मारल्यास पिंट्या यांच्याकडून त्यांना 201 रुपयाचं कॅश पारितोषिक. पैसे जमा झालेले आहेत. पैसे जमा झालेले आहेत. पूर्ण मॅच मध्ये त्यांनी 3 चौके अथवा 3 षटकार मारल्यास त्यांना ही प्राइज दिले जाईल. पुढचा चेंडू घेऊन तिवारी लेग साइडला टोल चेंडू आणि बघूया पहिला चौकार भेटतो का आणि अशा प्रकारे पहिला चौकार मारला तो. तर 70 आलेले आहेत. 70 जमा झालेले आहेत. 70 जमा झालेले आहेत. अजून 2 चौकार मारल्यास त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. पहिल्या चेंडूवर त्यांनी लेग साइडच्या दिशेने टोलवलेला उत्कृष्ट असा चौकार. पुढचा चेंडू तिवारी यांचा गुड्डू यांना. पुढचा चेंडू समोर मारण्या दिशेत पूर्णपणे बीट केलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजी करताना दिसतात ते तिवारी. चांगला कमबॅक म्हणता येईल तिवारी यांचा आणि उत्कृष्ट अशी कीपिंग करताना दिसतात आपल्याला JK ओल्ड इज गोल्ड. पुढचा चेंडू तिवारी यांचा. समोरच्या दिशेने टोलल चेंडू उत्कृष्ट अशा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू डॉट बॉल. सुवर्ण संधी प्रवीण गवळी यांनी 6 मारल्यास संजय कदम यांच्याकडून 501 रुपये. पुढचा चेंडू तिवारी यांचा. लेग साइडला टोल चेंडू बघूया काय होतं ते. झेल होतं का प्रदीप झेलच्या खाली आणि प्रदीप बॉल शोधत राहिला आणि उत्कृष्ट असा एफर्ट पूर्ण झोकून दिला त्यांनी बॉलमध्ये. त्यांना चांगला एफर्ट झेल होऊ शकला नाही. 2 धावा पळून काढलेले आहेत गुड्डू यांनी. चांगली सुरुवात करून देते आपल्या संघासाठी गुड्डू. पुढचा चेंडू तिवारी यांचा. चांगला एफर्ट दिले प्रदीप यांनी. पुढचा चेंडू गुड्डू यांना. उलटा चेंडू पुन्हा लेगला टोलवला आणि पुन्हा एक चौकार वसूल केलेला आहे गुड्डू यांनी. 140. आतापर्यंत 2 चौकार घेतलेले आहेत गुड्डू यांनी. चांगली सुरुवात करून देतात आपल्या टीमसाठी गुड्डू. एका चौकाराने अजून 200 रुपये आता हातात येतील. आता पुढचा चेंडू घेऊन येतात तिवारी. थोडेसे मागडे षटक टाकतात तिवारी. पुढचा चेंडू समोर टोलल चेंडू बघूया काय होतं ते. सर्कल मध्येच आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. अशा प्रकारे एका षटकाचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या झाली ती 11. चांगली सुरुवात करून देतो गुड्डू आपल्या संघासाठी. एका षटकानंतर धावसंख्या झाली ती 11. संघासाठी दुसरं षटक घेऊन येत ते लोहार आणि बच्ची तिथे फिल्डिंग. बच्चीभाई जरा फिल्डिंग मध्ये ऍडजस्टमेंट करत आहेत. अजून एक चौकार गुड्डू यांनी खेचले. त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक भेटणार आहे ते पिंटा यांच्याकडून. चांगली फलंदाजी करतात आपल्या संघासाठी गुड्डू. दुसरं षटक घेऊन येतात लोहार सर. लोहार सर तो गुड्डू बघूया. पुन्हा लेगला मारा दिशेने चांगला चेंडू टाकलेला आहे तो लोहार सरांनी. उत्कृष्ट अशी कीपिंग करा बघताय आपण JK यांच्याकडून. लीग मधील सगळ्यात ज्येष्ठ खेळाडू JK सर. पुढचा चेंडू लोहार यांचा गुड्डू यांना.
लेग साईडच्या डिसेंट टोलवर चेंडू बघा काय एक धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे. एका धावावर त्यांना समाधान मानावं लागेल गुड्डू यांना. प्रवीण यांनी एक षटकार खेचले. संजय कदम यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रवीण यांच्यासाठी सुवर्ण संधी. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या डिसेंट टोलवर चेंडू थोडीशी मिसफिल्ड. एक धाव खर्च होते. थोडासा गचाळ क्षेत्ररक्षण बच्ची यांच्याकडून. एक धाव दिलेली आहे त्यांच्याकडून. चांगली गोलंदाजी करतायत लोहार सर आपल्या संघासाठी. फलंदाजांना अगदी बांधून ठेवलेलं आहे, जकडून ठेवलेलं आहे. बघूया गुड्डू कसा खोलून खेळ खेळतो का. पुढचा चेंडू लोहार यांचा गुड्डू यांना. पुढचा चेंडू लोहार यांचा गुड्डू यांना. लोअर फुल टॉस पुन्हा लेग टोलवर. बघूया काय होतं ते. आणि झेल बाद झालेला आहे. एक चांगला झेल पकडलेला आहे तिकडे. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत ते लोहार सर. गुड्डू सारख्या एखाद्या धडाकेबाज फलंदाजाचा विकेट घेतला त्यांनी. पुढचा चेंडू घेऊन येतात लोहार सर विजय सरांना. लेग साईडला टोल चेंडू बघूया काय होतं ते. एकदा पूर्ण केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिवारी यांचं. चांगली फेकी. अशा प्रकारे धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली होती 15. एक चांगलं षटक आपल्याला टाकताना दिसत आहे ते लोहार सर. उत्कृष्ट गोलंदाजी करतायत ते आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू प्रवीण यांना लोहार सरांचा. माफ करा धावसंख्या झाली ती 14. दुसरं षटक चालू आहे ते. पुढचा चेंडू लोहार यांचा. चेंडू काही समजला नाही प्रवीण यांना. ब्लॉकवर मध्ये टाकलेला चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना दिसत आहेत ते लोहार सर. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 14. सुमित 10-12 पावलांचा रनअप. चांगली गोलंदाजी करतात ते सुमित. लेदर बॉलचा चांगला एक्सपिरियन्स आहे सुमित यांना. आणि फलंदाजीला आले ते विजय नाश्ते सर. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या झाली ती 14. धावसंख्या थोडी मंदावलेली. सुमित यांचा पुढचा चेंडू फेस करतील विजय. पुढचा चेंडू ऑफसाईडचा चेंडू बीट केलेले पूर्णपणे विजय यांना. चांगला सुरुवात केलेली ती सुमित यांनी.
जवळजवळ 130 किलोमीटर प्रति आवर हा चेंडू 40+ मध्ये चांगला स्पीड समजला जातो हा. पुढचा चेंडू सुमित यांचा विजय सरांना. एक आगळा वेगळा रनअप. समोरच्या दिशेने डोल चेंडू, बघूया काय होतं, तो जेलबाद होता का. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न, बघूया काय होतं ते. आणि 2 धाव पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्येत भर 2 धावांनी धावसंख्या पुढे होते ती 16. 2 षटकांतर 14 धावा होत्या. पुढचा चेंडू घेऊन येत होते सुमित. चांगली गोलंदाजी करतोय सुमित आपल्या संघासाठी. पुन्हा टोलवण्याच्या नादात उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला बघायला भेटते. डोळ्यांचं पारडं फेरणारी गोलंदाजी. चांगली गोलंदाजी करते सुमित आपल्या संघासाठी. फलंदाजांना अक्षरशः जखडून ठेवलेला आहे. कुठल्याही रन काढण्याची मुभा देत नाहीयेत. एक आगळा वेगळा रनअप, एक चांगल्या शैलीचा गोलंदाज आहे तो सुमित. पुढचा चेंडू विजय यांना, सुमित यांचा. लेग साईडला टोलणार दिशेत पुन्हा एकदा बीट केलेलं आहे. उत्कृष्ट गोलंदाजी करताना दिसत आहे सुमित आपल्या संघासाठी. विजय सरांना काहीतरी बांधून ठेवलेलं आहे त्यांनी. चांगली गोलंदाजी करतात सुमित. पुढचा चेंडू विजय यांना. लेग साईडला मारण्याच्या दिशेत पंच. अजून एक चेंडू डॉट करण्यात यश आलेले आहे सुमित यांना. उत्कृष्ट गोलंदाजी करते सुमित. कुठेतरी विजय सरांना बांधून ठेवले त्यांनी. हात खोलण्याचा मौका देत नाहीयेत. चांगली गोलंदाजी करते सुमित. पुन्हा एकदा फ्लाइटेड बॉल, ऑफ साइड टोलल चेंडू, बघूया काय होतं ते. एक धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावाने संतुष्ट राहावं लागेल विजयांना. आणि अशा प्रकारे तिसरं षटक संपलेलं आहे. धावसंख्या झाली आहे ती 17. 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती 17. धावांची गरज आहे ती कल्याण डायमंड संघाला. धावगती फार मंदावलेली आहे. आणि 4थं षटक घेऊन येत आहेत ते प्रदीप आपल्या संघासाठी. जे के काहीतरी कान मंत्र देताना प्रदीप यांना. चौथं षटक घेऊन येतात ते प्रदीप. आणि फलंदाजीला आहेत ते विजय सर. विजय सरांना आता आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. रणांची गती वाढवावी लागेल. पुढचा चेंडू लेग साइड चेंडू, चेंडू हवेत आहे. एक धाव पूर्ण आहे. सुमित तनवरकडे बॉल येतोय तो. अशा प्रकारे एकच धाव. चांगली फिल्डिंग आपल्याला बघायला भेटते. आणि काय बॅकअप येतो बच्ची सरांचा. जवळजवळ बॉल पर्यंत पोहोचले होते पण बॉल काय आपल्या हातात आला नाही. चांगली गोलंदाजी करतात प्रदीप आपल्या संघासाठी. प्रवीण सर अजूनही विकेटवर आहेत. अजूनही त्यांना संधी आहे. एका षटकारावर 500 रुपये कमवायची. संजय कदम यांनी लावलेत ते 500 रुपये एक षटकार. लेग साईडला मारण्याची बॉल डॉट आणि उत्कृष्ट अशी किपिंग केलेली होती जे के सरांनी. स्टंपिंग झाले ते प्रवीण सर. आणि आता फलंदाजीला चालले ते रवी सर. एक धडाकेबाज फलंदाज. 6 बॉलात 6 षटकार मारलेत रवी सरांनी. एक कडक बॅट्समन रवी सर. अठरा धावा.
चांगली गोलंदाजी करताना दिसतात ते प्रदीप आपल्या संघासाठी. आणि आता आपल्याला जवळजवळ षटकार आणि चौकारांची आतिषबाजी बघायला भेटू शकते, कारण फलंदाजीला आले ते रवी. रवी 6 बॉलात 6 षटकार मारण्याचं विक्रम यांच्या नावावर आहे. उत्कृष्ट असं फलंदाज आहे ते रवी. प्रदीप यांना जरा सांभाळून गोलंदाजी करावी लागेल. लेग साईडला मारण्या दिशेत बोल्ड केलेलं आहे. उत्कृष्ट गोलंदाजी करताना दिसत आहे ते प्रदीप आपल्याला. चांगल्या फलंदाजाचं त्रिफळाचित केलं त्यांनी. अशा प्रकारे शून्यावर बाद झालेले ते रवी. कदाचित नेक्स्ट मॅचला त्यांची आपल्याला तडाखेबाज फलंदाजी बघायला भेटेल. चांगली गोलंदाजी करताना दिसत ते प्रदीप आपल्या संघासाठी. 2 विकेट घेतले या षटकात त्यांनी. बहुत कंजूसी भरी गोलंदाजी चल रही है, शांत क्रिकेट चल रहा है. आता फलंदाजीला गेलेत ते पंकज. बघूया पंकज आपल्या संघासाठी काय करतात. त्यांना फार रन्सची गरज आहे. त्यांच्या संघाला फार कमी धावा झालेला आतापर्यंत. लेग साईडला मारला चेंडू. बघूया काय होतं ते. झेल तेव्हाची संधी. झेलबाद झाला नाही. कचाल असं क्षेत्ररक्षण. दोघं फिल्डरांकडून चूक झाली आणि चौकार समेटतो तो पंकज. बऱ्याच वेळामध्ये हा चौकार आलेला आहे. क्षेत्ररक्षकांनाही वाटले की काय रन येत नाहीये, थोडेसे देऊन टाकावे, त्यांनी देत. धावसंख्येत वाढ. पुढचा चेंडू प्रदीप यांचा. थोडी मिसफील्ड झाली इथे. पुन्हा एकदा लेग साईडला डोल चेंडू. बघूया काय होतं ते. झेल बाजवायची संधी. बच्ची यांना कॅच. बच्ची यांच्या डोक्यावर बॉल, पण त्यांना दिसलेलं नाहीये. अशा प्रकारे 2 धावा पूर्ण. जवळजवळ बच्ची यांच्या डोक्यावर बॉल होता, त्यांना जणू काही दिसला नाही आणि त्यांच्या समोर येऊन पडला तो. उत्कृष्ट असा एफर्ट बच्ची यांचा. पुढचा चेंडू प्रदीप यांचा. पुन्हा लेग साईडला डोल चेंडू. काय फलंदाजी करता पंकज. समोरच्या दिशेने चेंडू आणि सुनील तनवांची चांगली फिल्डिंग आणि 2 धावा पूर्ण. अशा प्रकारे षटक संपलेला आहे. एका षटकाच्या चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 26 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी करतायत ते कल्याण लायन्स संघ. कुठेतरी कल्याण डायमंड संघाला बांधून ठेवलं आहे. धावगती 4 षटकानंतर 26 धावा आणि शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते. शॉर्ट बॉल. लेग साईड डोल चेंडू. बघूया काय होतं ते. 1 धाव पूर्ण आणि भिंतीला लागून बॉल परत आलेला आहे. 1च धाव. नवीन षटक घेऊन येतात ते संजय सर. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. बघूया पंकज आपल्या संघासाठी किती धावा बनवतात ते. शेवटचं षटक घेऊन आलेत ते संजय सर. चांगली फलंदाजी करतात दिसतात पंकज. पुन्हा एकदा लोक साईडला टोलला चेंडू. पायावर होता तो. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरा धावचा प्रयत्न आहे पंकज सर, पण विजय सरांनी थांबवलं त्यांना. चांगली गोलंदाजी करताना दिसत आहे ते संजय सर. 2 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च केलेत आतापर्यंत त्यांनी. बच्ची सरांचा कानमंत्र चांगलाच कामात येतोय तो कल्याण लायन्स संघाला.
पुढचा चेंडू संजय यांचा. ऑफ साईडला टोल चेंडू, बघा काय होतं ते. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. शेवटचं षटक चालू आहे. 3 चेंडू आता शिल्लक आहेत. बघूया 3 चेंडूमध्ये किती रन काढतात ते पंकज. धावसंख्येत वाढ. हॅलो, धावसंख्या झाली ती 29. शेवटचं षटक, 3 चेंडू शिल्लक. लेक्चरला माल चेंडू, बघूया काय होतं ते. आणि प्रदीप यांचा सुंदर असा झेल. आउट झालेले आहेत पंकज. आणि फलंदाजीला चाललेत आपले निलेश. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये प्राइज आलेला आहे रवी सरांकडून. निलेश यांच्या प्रत्येक षटकारासाठी. लेक्चरला टाकले चेंडू, चांगली अशी किपिंग बघायला भेटते. 1 रन काढलेला आहे. 1 धाव पूर्ण. आणि वाईट चेंडू, थोडी दिशाहीन गोलंदाजी संजय यांच्याकडून. 2 धावा आलेल्या आहेत. पुढचा चेंडू संजय यांचा रवी सरांना, विजय सरांना. चांगलं षटक हातात आहे ते संजय सर. शेवटचं षटक. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू, बघूया काय होतं ते. 1 धाव पूर्ण. चांगली फिल्डिंग केली लोहार यांची. प्राइज मनी रवी यांनी वाढवलं आहे. निलेश यांच्या 1 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. निलेश यांच्या 1 षटकारासाठी विश्वनाथ यांच्याकडून 500 रुपये. पुढचा चेंडू, लेग साइडला चेंडू, बघूया काय होतं ते. आणि झेल सुटलेला आहे पाटील यांच्याकडून. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न. आणि अशा प्रकारे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. अशा प्रकारे धावसंख्या झाली होती 34. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावांचं आव्हान आहे ते कल्याण लायन संघाला. Disconnected. ती गुड्डू यांनी, पण ते सातत्य राखता आलं नाही. आणि धावसंख्या झाली होती 5 षटकानंतर 34 धावा कल्याण डायमंड संघाची. कल्याण लायन्स संघाला आता 35 धावांची आवश्यकता आहे 5 षटकामध्ये. हॅलो, कल्याण 40+ असोसिएशनचे सर्व मेंबर्सला विनंती आहे, आता थोड्याच वेळात भोजनाचा आरंभ. अल्पहार नाही, भोजनाचं नियोजन केलेलं आहे. 2 ते 3 हा भोजनाचं नियोजन आहे आणि टायमिंग आहे. 2 ते 3 दरम्यान कुठलीही मॅच होणार नाही. सगळ्यांनी याची नोंद घ्यायची आहे. आता थोड्याच वेळात भोजनाचं आयोजन केलेलं आहे कल्याण 40+ असोसिएशन तर्फे. सर्वांना भोजनाचा स्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण बघायला भेटलं आपल्याला बच्चीकडून. सगळे प्रशंसा करतात बच्चीबाईची. त्यांचे खास हिमांशू बच्चीबाईची मॅच बघायला आलेत. कोल्हापूरहून आलेत हिमांशू पटेल.
पंच लवकरात लवकर मॅच चालू करा. पंच लवकरात लवकर मॅच चालू करा. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कल्याण डायमंड संघ. क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. आणि फलंदाजीला आले ते पाटील आणि संजय सर. काय गोलंदाजी केली होती संजय सरांनी. दोन फलंदाज पाटील सर आणि संजय सर. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे तो कल्याण लायन संघाला. बॉल द्या बॉल. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कल्याण डायमंड संघ. चेंडूची व्यवस्था करा. नवीन चेंडू द्या. चेंडूची व्यवस्था करा. कॅप्टनचे बॉल वापरण्यात आले या स्पर्धेसाठी. उत्कृष्ट ग्राउंड बघायला भेटते आपल्याला. लस गिन आउटफील्ड आणि त्यात चाललेला हा सामना. मॅच बॉल. 35 धावांची गरज आहे ती कल्याण लायन संघाला. कल्याण डायमंड संघाने एक माफक आव्हान दिलेलं आहे ते कल्याण लायन समोर. एक 35 धावांचं आव्हान आहे. आणि फलंदाजीला गेले ते पाटील सर आणि संजय सर. दोघेही चांगले फलंदाज आहेत. हार्ड हिटर बॅट्समन आहेत. बघूया काय कामगिरी करत सामन्यामध्ये ते. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर राहून घ्या. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावा. कल्याण लायन्स संघाकडून फलंदाजीला आले ते पाटील सर आणि संजय सर. कल्याण डायमंड संघाकडून पहिलं षटक घेऊन येत आहेत ते गिरीश सर. उत्कृष्ट गोलंदाज आहेत गिरीश सर. कीपिंग करतात ते रवी सर. उत्कृष्ट असे कीपर आहेत. पहिला चेंडू पाटील सरांना. लेग साईडला टोलला चेंडू. बघूया काय होतं आणि कडक शॉट. चौकार. चांगली सुरुवात करून देत आहेत पाटील सर आपल्या संघासाठी. उत्कृष्ट असा लेग साईडला टोलला चेंडू साहेबराव पाटील यांनी चांगली सुरुवात करून देत आपल्या संघासाठी. त्यांचे प्रशंसक भरपूर आहेत इथे. त्यांच्या गावाहून काही लोक आलेत मॅच बघायला. गिरीश यांचा पुढचा चेंडू पाटील यांना. पुन्हा लेग साईडला टोल चेंडू. बघूया काय होतं ते. मला वाटतं चौकाराच्या दिशेने बॉल आणि 2 चौकार घेतले पाटील यांनी. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. कदाचित हे लक्ष 2 ते 3 ओव्हरमध्ये त्यांना गाठायचंय. त्या हिशोबाने बॅटिंग चालू आहे आणि कुठेतरी गोलंदाजी चुकून राहिली. गिरीश यांची शॉर्ट बॉल टाकतायत. चांगली फलंदाजी करतात पाटील आपल्या संघासाठी. गिरीश सरांना 2 चेंडू 2 चौकार खेचले त्यांनी. उत्कृष्ट फलंदाजी बघायला भेटते आपल्याला. गिरीश यांचा पुढचा चेंडू पाटील यांना. आता ऑफ साईडला टोल चेंडू आणि झेल बाद. नरेंद्र यांनी चांगला झेल पकडलेला आहे. पाटील यांचे खेळ समाप्त. उत्कृष्ट झेल बघायला भेटला आपल्याला नरेंद्र यांच्याकडून. आणि फलंदाजीला चालले ते JK. या स्पर्धेतले सगळ्यात वरिष्ठ खेळाडू. 65 एज. माफ करा 70 बोलतात. 70 वयात ते क्रिकेट खेळत आहेत. सगळ्यात वयस्कर खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत ते JK. डॅशिंग
चांगला अशी कमबॅक केलेला आहे गिरीश यांनी आणि उत्कृष्ट झेल घेतलेले आहे ते नरेंद्र यांनी. जे के यांनी कमबॅक केलेलं आहे या टुर्नामेंटच्या द्वारे. ते रिटायरमेंट घेतलं होतं त्यांनी. जे के यांच्या एक षटकारासाठी 500 रुपये बागुल सरांनी लावलेले आहेत. एका षटकाला 500 रुपये. नुकताच एका षटकासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे जे के यांच्यासाठी. ऑफ साईडला डोलण दिशेने डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी करतायत गिरीश सर. पुढचा चेंडू गिरीश यांना. समोरच्या दिशेने डोल चेंडू आणि कुठेतरी आउटसाइड एज लागते. एक धाव. चांगला कमबॅक करताना दिसत आहे ते गिरीश. आतापर्यंत 9 धावा खर्च केले त्यांनी. पुढचा चेंडू गिरीश यांचा. संजय यांना. चांगलं षटक हाताळलं होतं संजय यांनी. बघूया आपल्या फलंदाजीची काय जादू दाखवतात ते. पुढचा चेंडू गिरीश यांचा. संजय यांना. ऑफ साईडला चेंडू आणि बघूया झेल बाद होत आहे का. चांगला असा एफर्ट आणि चांगला असा शॉट पण म्हणावं लागेल आणि चौकार. अशा प्रकारे धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 13. एका षटकानंतर धावसंख्या झाली ती 13. जे के सरांची आपल्याला हिटिंग बघायला भेटते. मागच्या वर्षी रिटायरमेंट घेतलं होतं त्यांनी. यावर्षी पुनरागमन करतायत ते. दरवर्षी ते रिटायरमेंट घेतात परत पुढच्या वर्षी पुनरागमन करतात. अशा प्रकारे जे के सर एक बहारदार खेळ करतात ते जे के सर. त्यांना विकेटवर बघून बॉलरांचा घाम सुटतो आणि असाच एक निव्वळ एका षटकारासाठी 500 रुपये लागलेत जे के सर. कमान बागुल सर वाट बघतायत षटकाराची. पुढील षटक घेऊन येतात ते. प्रदीप टू जे के सर. चौकारांची षटकारांची आतिषबाजी खेळणारे जे के सर. एका षटकारावर 500 रुपयांचं पारितोषिक आहे त्यांच्यासाठी. ऑफ साईडला टोल चेंडू. का नजाकत भरा शॉट होता आणि एक धाव पूर्ण केलेली आहे कशी बशी ती संजय सरांनी. आणि चांगली अशी सुरुवात केलेली प्रदीप यांनी. धावसंख्या झाली ती 14. 35 धावांचं माफक आव्हान येते कल्याण लायन्स समोर आणि चांगली अशी खेळी करताना दिसते आपल्याला जे के सर. प्रदीप यांचा पुढचा चेंडू संजय सरांना. समोरच्या दिशेने टाकलेला चेंडू हवे ते बघूया झेल होतो का. आणि गजाळ असं क्षेत्ररक्षण. चांगला बॅकअप आहे गुड्डूचा. बघा रनिंग बघा. हुसेन बोर्डला सुद्धा लाजवेल अशी रनिंग जे के सरांची. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. वय वर्ष 70 तरी रनिंग बघा यांची. पुढचा चेंडू प्रदीप यांचा. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण आणि चांगला बॅकअप केला तो गुड्डू यांनी. पुढचा चेंडू ऑफ साईडला चेंडू बघूया चौकार जातो काय. उत्कृष्ट असा शॉट संजय यांचा आणि अशा प्रकारे चौकार. धावसंख्या झाली ती 20. जणू काय 2 ते 3 षटकांमध्ये सामना संपवायचा आहे जे के सरांना. थोडेसे महाग ठरत आहेत ते प्रदीप आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू प्रदीप यांचा संजय सरांना. समोरच्या दिशेने टोलल चेंडू बघूया आता झेल बाद होतो का आणि कशी बशी एक कॅच आली.
अशा प्रकारे संजय यांचा खेळ समाप्त. कुठेतरी कमबॅक करताना दिसते प्रदीप सर. आणि फलंदाजीला जात आहेत ते लिजंड बच्ची सर, एक लिजंड खेळाडू. आयुष्यात त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही, पण क्रिकेटसाठी एकदम आतुर असणारे, क्रिकेटमध्ये एकदम पूर्ण घुसून जाणारे खेळाडू. धावसंख्या झाली ती 20. 15 धावांची गरज आहे ती कल्याण डायमंड संघाला. फलंदाजीला आले ते बच्ची, एक लेजंड खेळाडू आहेत. बच्ची यांच्या प्रत्येक षटकारासाठी राजाराम सरांकडून 100 रुपये. बच्ची यांना चांगली ऑफर. बच्ची यांच्या प्रत्येक षटकारासाठी राजाराम सरांकडून 100 रुपये. प्रेक्षकांना षटकार बघायचा बच्ची यांच्याकडून. आणि लेग साईडला टोल चेंडू, उत्कृष्ट असा ग्लान्स होता. नक्की सीझन बॉल असता तर चौकार गेला असता. सीझन बॉलला लेग बायच्या जोरात चौका गेला असता. चांगली गोलंदाजी करतात ते प्रदीप आपल्या संघासाठी. प्रदीप टू बच्ची, फुलटॉस चेंडू, लेग साईडला टोल चेंडू हातात आहे. एक धाव पूर्ण करतायत आणि रनिंग बिटवीन विकेट बघा. आणि अपील करतात पंचांकडे आणि बाद झाल्यात बच्ची सर, धाव बाद दिले. जे के सरांची रनिंग बघा. अशा प्रकारे चुकून आउट झालेले बच्ची सर. धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्या आहे ती 20. आणि आता फलंदाजीला चालले ते प्रदीप सर. स्टॅमिना बघा जे के सरांचा केव्हाच्या खेळपट्टीवर आहे, तरी रनिंग त्यांची बघा. रनिंग बिटवीन द बघा, सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावा. कल्याण डायमंड संघ 18 बॉल 15. 3 ओव्हरमध्ये 15 धावांची गरज आहे ती कल्याण लायन संघाला. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 20 धावा झालेल्या आहेत ते कल्याण लायन संघाच्या. आता फलंदाजीला आले ते प्रदीप, एक हार्ड हिटर, उभे उभे छक्के मारण्यात माहिर आहे, बिना बॅट हलवता. फलंदाजीला आले ते प्रदीप. नॉन स्ट्राईकला येते आपले जे के सर, ओल्ड इज गोल्ड, डॅशिंग डायनॅमिक जे के सर. आणि तिसरं षटक घेऊन येत आहेत ते माणिक सर. मागच्या वर्षीच्या स्पर्धेमधील शेवटचं षटक लागलं होतं तेव्हा यांनी पहिलं विजेतेपद मिळवून दिलं होतं ते त्यांच्या संघासाठी. उत्कृष्ट गोलंदाज आहेत माणिक सर. फलंदाजीला आहेत ते प्रदीप. लेग साईडला डोलल चेंडू, बघूया काय होतं ते. एक धाव पूर्ण. त्याला क्षेत्ररक्षण पंकज यांचं. एक वेगवान गोलंदाज आहेत माणिक सर. वॉर्मअप चेंडू होता म्हणून 140चा स्पीड होता. आपल्याला 150 160चा पण स्पीड बघू शकतो आपण माणिक सरांकडून. आणि फलंदाजीला ते जे के सर. बुंद चेंडू, बॉल काही समजला नाही, इतका उत्कृष्ट गोलंदाजी. जवळजवळ 155 किलोमीटर प्रति ओव्हरचा हा चेंडू. फलंदाजाला कळला नाही, कॅमेरामॅनने टिपला नाही हा चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी करताना दिसतात माणिक सर. समोर मारण्याच्या दिशेत बाद करण्यात यश आलेलं आहे. उत्कृष्ट अशी किपिंग बघायला भेटते रवी सरांकडून. अशा प्रकारे जे के सरांचा विकेट गेलेला आहे.
उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना दिसत आहेत ते माणिक सर. तुफान वेगवान गोलंदाजी, फलंदाजाला काही समजू उमजू देत नाहीत. उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत माणिक सर. फायनल सामन्यात त्यांनी 7 धावा खर्च केल्या नव्हत्या. 7 धावांमध्ये त्यांनी विजय मिळवून दिला होता आपल्या संघासाठी. आता फलंदाजीला चालले ते सचिन. सचिन तिवारी एक उत्कृष्ट असा गोलंदाज म्हणा फलंदाज. निराश लोटत आहेत ते जे के सर. एका षटकाराची अपेक्षा होती आम्हाला त्यांच्याकडून. ते 500 रुपये भेटले असते, त्याचं काय केलं असतं आपण. आणि फलंदाजीला आले ते सचिन आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत ते माणिक सर. डॉट वर डॉट चेंडू काढतायत. दिशाहीन गोलंदाजी, कीपर कडून मिस झालेला आहे. बायचा 1 रन. 2 धावा खर्च झालेल्या आहेत. वाईट चेंडू, कुठेतरी दिशा भरकटलेली आहे. वेगावर नियंत्रण ठेवावं लागेल माणिक सरांना. 160चा स्पीड नको इकडे. नॉर्मल गोलंदाजी केली तरी बॉल डॉट होत आहेत. चांगली गोलंदाजी करतात माणिक सर. बुंद्यात गोलंदाजी करायला हवी त्यांनी. आणि फलंदाजीला आले ते प्रदीप. चांगले बॅट्समन आहेत प्रदीप. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने मारण्यात आणि बोर्ड गेलेला आहे. आणि हे काय बघतो आपण स्पीडोमीटरला 160.61 160.61 किलोमीटर प्रति घंटेचा चेंडू होता आणि यात बोल्ड गेलेला आहे. WPLचा हा बॉल प्रत्येक वेळी बघण्यात येईल. सगळ्यात जास्त स्पीडचा बॉल हा. आणि प्रदीप सरांना बोल्ड गेलेला आहे माणिक यांनी. अशा प्रकारे धावसंख्या झाली होती 3 षटकानंतर. तेवीस धावा झालेल्या 3 षटकानंतर. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. काय षटक हाताळलंय. तिसरं षटक चालू आहे, मार्गस्थ आहे. सॉरी, चौदा चेंडू आणि 12 धावांची गरज. उत्कृष्ट गोलंदाजी करताना दिसत आहेत ते माणिक सर. कदाचित 160चा पण रेकॉर्ड मोडतील ते. पुन्हा एकदा बुंदा. काय गोलंदाजी करतात माणिक सर. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. कावरे बावरे होते इकडे बच्ची सर. चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत ते माणिक सर. पुढचा चेंडू लोहार यांना. लेग साईडला मारण्याची आणि अपील करतायत ते. काय गोलंदाजी करतायत. बॅटीला बॉल सुद्धा लावू देत नाहीत. आणि एक चांगला असा षटक संपलेला आहे माणिक सरांचा. नावाला साजेशी अशी गोलंदाजी केली माणिक सरांनी. अशा प्रकारे धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली होती 24. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. कदाचित माणिक सरांसारखी अजून कोणी गोलंदाजी केली तर मॅच मध्ये नक्कीच रंगत जमेल. आणि 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. मला असं वाटतं निलेशला गोलंदाजी द्यावी. 6 फूटचा एक उंच असा तडफदार गोलंदाज. पण त्याच्यावर कदाचित ऑब्जेक्शन असावं. आणि गोलंदाजीला आले ते नरेंद्र सर. ओल्ड इज गोल्ड. उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत ते नरेंद्र सर. बघूया हे 12 चेंडूत 11 धावांचा बचाव करतात का आपल्या संघासाठी. किती रन सोडतात शेवटच्या षटकासाठी. रवी यांचा कानमंत्र त्यांना. कुठेतरी धावा थोडा कमी पडतायत त्या कल्याण डायमंड संघाला. 12 चेंडू 11 धावा. गोलंदाजीला आले ते आणि फलंदाजीला ते आपले लोहार सर. एक हार्ड हिटर बॅट्समन. उंच पुढा असा तगडा बॅट्समन आहे आपले लोहार सर. षटकारांसाठी ओळखले जातात. पुढचा चेंडू नरेंद्र यांचा लोहार सरांना. शॉर्ट बॉल. लेग साईडला टोलन चेंडू. एक आगळा वेगळा चेंडू. मॅजिकल डिलिव्हरी टाकली. लोहार सरांना काही समजलं नाही, उमजलं नाही.
आपला पूर्ण एक्सपिरियन्स झोकतात नरेंद्र सर. निलेश सर त्यांना कानमंत्र देत आहेत. 11 चेंडू 11 धावांची गरज. लेग साईडला टोल चेंडू बघूया काय होतं आणि झेलबाद होणे शक्य आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण दिसते पंकज यांचं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. इकडे लाईव्ह चालू आहे. नाही पंच निर्णय देतील. पंच निर्णय देतील. किती रन धावून काढलेत पंच? 2 धावा. 2 धावा आहेत. एकच धाव आहे का पंच? दुसरा त्याचा प्रयत्न केलेला नाहीये. चांगल्याशी गोलंदाजी करतात नरेंद्र सर आपल्या संघासाठी. अशाच प्रकारे धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती 26 धावा. चांगले षटक टाकतात नरेंद्र सर. समोरच्या दिशेने डोलत चेंडू 1 धाव पूर्ण आणि चांगलं क्षेत्ररक्षण करतात ते निलेश आपल्या संघासाठी आणि चांगली गोलंदाजी करताना दिसतात ते नरेंद्र सर. धावसंख्या झाली ती 27. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं होतं पंकज यांनी आपल्या संघासाठी. फुलटॉ चेंडू आणि झेलबाद झाले ते तिवारी सर. अशा प्रकारे निलेश यांनी चांगला असा झेल टिपलेला आहे आणि चांगली गोलंदाजी करतायत ते नरेंद्र सर. धावसंख्या झाली ती 27. अजूनही 8 धावांची गरज आहे ती कल्याण लायन संघाला आणि चांगली गोलंदाजी करताना दिसत आहे ते नरेंद्र सर. आणि एक चांगला झेल असा पकडलेला निलेश यांनी. निराश तिवारी सर आपल्या संघासाठी काही योगदान देऊ शकले नाही आणि आता फलंदाजीला जात आहेत ते सुमित तनवर. एक हार्ड हिटर बॅट्समन. चांगला असा अनुभव त्यांना. लेदर बॉलही चांगल्या प्रकारे खेळतात. षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतात ते नरेंद्र सर. एक अटीतटीची मॅच. 8 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू लेग साईडला टोला चेंडू बघा काय होतंय ते आणि झेल सुटलेला आहे ऐन टायमाला. 2 धावा पूर्ण. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. झेल झाला पाहिजे होता. चांगला असा झेल सोडलेला आहे. अशा प्रकारे धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली होती 29. 6 चेंडू 6 धावा. बघूया कोण जपतं या 6 धाव्या आणि गोलंदाजीला येत आहेत ते निलेश. एक मॅजिकल बॉलर. उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत ते निलेश. लोअर सरांनी एक षटकार घेतलाय. हिमांशू यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कोल्हापूरहून आलेले आहेत हिमांशू पटेल.
माफ करा मकवाना. 6 चेंडू 6 धावा. डिफेंड करतात का बघूया ते निलेश. आणि कशा प्रकारे फलंदाजी करतात ते लोहार सर. आणि त्यांना साथ देतात ते सुमित तनवार. पुढचा चेंडू निलेश यांचा. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने दिशाहीन चेंडू. वाईड चेंडू. आपल्याकडे रन्स कमी आहेत या हिशोबाने गोलंदाजी करावी लागेल निलेश यांना. कदाचित हे षटक माणिक यांना भेटलं असतं तर काहीतरी करामत झाली असती. उत्कृष्ट असं स्पीडमध्ये गोलंदाजी करत होते माणिक. पुढचा चेंडू निलेश यांचा. समोरच्या दिशेने मारण्याचे डॉट बॉल. बघूया धावत होते का. चांगली अशी गोलंदाजी करतायत ते निलेश. 5 चेंडू 5 धावांची गरज आहे कल्याण लायन संघाला. कंपल्सरी चेस आहे. चांगले असे गोलंदाज आहेत निलेश. उंच पुढासा गोलंदाज. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने टोले चेंडू. बघूया काय होतं ते. आणि षटकार. अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे तो कल्याण लायन संघाने. सगळ्या 40+ खेळाडूंना जेवणाची व्यवस्था केलेली आहे. 2 ते 3 जेवणाचा वेळ आहे. प्रत्येकाने जेवण करून घ्यावे. जेवण चालू आहे तिकडे.